नवरात्र उत्सवाची दृश्य आपण बघतोय। टेंभी नाकाच्या देवीच्या दर्शनाला अर्थात दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे रश्मी ठाकरे आता या क्षणाला पोहोचलेले आहेत आणि एकूण सगळी आपण गर्दी बघतोय। अर्थात आज चौथी माळ आहे आणि या चौथ्या माळीच्या दिवशी सालाबादप्रमाणे रश्मी ठाकरे टेंभी नाकाच्या देवीचं दर्शन घेण्याकरता आणि ओटी भरण्याकरता तिथे पोहोचलेले आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापित केलेली ही देवी सालाबादप्रमाणे कायम इथं बसवली जाते आणि अर्थात आपण बघतोय की याही वर्षी तिचं दर्शन घेण्याकरता म्हणून रश्मी ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत आणि देवीचं ते दर्शन घेत आहेत। या देवीच्या दर्शनाकरता मोठ्या संख्येने केवळ ठाण्यातच नाही तर ठाण्यातलेच नाही तर ठाण्याबाहेरून बहुतांशी भाविक इथं दर्शनाला येत असतात। राजकीय नेत्यांची गर्दी तर या ठिकाणी असतेच। अर्थातच याच देवीच्या सप्तमीच्या पूजनाला देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम सहपरिवार इथे उपस्थित असतात आणि आज रश्मी ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, काय माहिती? विशाल, रश्मी उद्धव ठाकरे या दरवर्षीप्रमाणे न चुकता टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला आलेले आहेत। साडी, ओटी, चोळी असं करून एक संपूर्ण ताट जे आहे हे दरवर्षी ते देवीला अर्पण करत असतात आणि देवीची मनोभावे पूजा करत असतात। पण आपण जर पाहिलं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी शिवसेनेमध्ये उलगुट पडली होती, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना असे 2 पक्ष निर्माण झाले होते। त्यानंतर गेल्या वेळी ज्यावेळी रश्मी उद्धव ठाकरे आल्या होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला होत्या, या महिलांनी तिथं घोषणाबाजी केली होती असा आरोप करत शिवसेनेच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती आणि देवीचा जो मंडप आहे तो एक प्रकारे राजकीय आखाडा झाला होता। ते चित्र यंदा पाहायला मिळू नये यामुळे यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ज्या महिला पोलीस आहेत त्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबरीनं वरती नेमकं कोण जात आहे किंवा कोण जाणार आहे या सर्वची खबरदारी जी आहे ते पोलीस घेत आहेत। आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर रश्मी उद्धव ठाकरे या देवीची पूजा करतायत। त्यांनी जे साडी जी नेसवायला आणलेली आहे देवीला, त्या देवीला हळदी कुंकू लावून ती साडी जी आहे ते तिथे अर्पण करतायत। ही परंपरा जी आहे ही अगदी बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी होते आणि आनंद दिघे ज्यावेळी होते, आनंद दिघेंनी मुळात या देवीची स्थापना केलेली आहे आणि त्यावेळेस दरवेळी मीनाताई ठाकरे असतील, त्याच पद्धतीने बाळासाहेब ठाकरे असतील, सहपरिवार या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात आणि तीच परंपरा जी आहे ती रश्मी ठाकरे यांनी कायम ठेवलेली आहे। पण 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती केली आणि शिवसेना पक्ष जो आहे हा त्यांच्याकडे घेतला, तर त्या सगळ्या नंतर उद्धव ठाकरे मात्र गेले 2.5-3 वर्ष जे आहेत ते या देवीच्या दर्शनाला आलेले नाहीयेत। पण रश्मी उद्धव ठाकरे यांनी मात्र हा खंड पडू दिलेला नाही आणि त्या अजूनही देवीच्या दर्शनाला दरवर्षी नवरात्रीला येतात। इथं आल्यानंतर मनोभावे पूजा करतात, आरती केली जाते आणि आरती करून नंतर आता बघा आरतीला सुरुवात झालेली आहे। ही आरती केल्यानंतर त्या तिथून नंतर पुन्हा त्यांच्या घरी जातात। पण ही परंपरा जी आहे त्यांनी ती कायम ठेवलेली आहे। यावेळेस राजकीय आखाडा या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी असतील, महिला कार्यकर्ते असतील, या देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यालयात जमलेल्या आहेत। आधीच त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की आम्ही कोणतं उत्तर देणार नाही, मात्र जर राजकीय आखाडा तयार केला गेला तर कार्यकर्त्या ज्या आहेत त्या काय करतील याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा पद्धतीनं शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडून झालं होतं। या दृष्टीनं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावून ठेवलेला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये रश्मी उद्धव ठाकरे या पूजा करत आहेत, आरती करत आहेत। अजित, गेल्या वेळी रश्मी ठाकरे ज्यावेळेस तिकडे आल्या होत्या तेव्हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती, एक प्रकारे त्यांना अडवण्याचा देखील प्रयत्न झाला होता। अर्थात देवीच्या दरबारामध्ये राजकारण होऊ नये असं अपेक्षित आहे, पण यंदा देखील तशी शक्यता होती का? म्हणजे तसं काही झालं असता म्हणून हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असं म्हणायचं का? विशाल, ज्यावेळेस म्हणजे ही घटना ज्यावेळी गेल्या वेळी घडली होती त्यावेळेस आम्ही त्यावेळी देखील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी बोललो होतो आणि आजही या महिला पदाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं एकच पडलं की आम्ही कोणतीही घोषणाबाजी केली नव्हती। हे देवीचं शक्तीपीठ आहे, हा देवीचा मंडप आहे, इथं अजित, मी काही क्षणाकरता तुला थांबवतोय। आपण दुसरी दृश्य जी बघतोय ते अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत।
त्यांच्या या दौऱ्यामध्ये काही ते भेटीगाठी देखील घेणार आहेत आणि त्यांचा हा सगळा ताफा आपण बघतोय जो आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। एकीकडे दृश्य आपण बघतोय की रश्मी उद्धव ठाकरे या टेंभी नाक्याच्या देवीला म्हणजे दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाकरता म्हणून तिथं पोहोचलेत। दुसरीकडे अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जो आहे तो मुंबईत दाखल झालेला आहे आणि हा सगळा ताफा जो आहे तो मजल दरमजल करत आता वेगवेगळ्या भेटीगाठी असतील, बैठका असतील या दृष्टीने म्हणून पुढे सरकताना दिसतोय। सगळा कॉन्वॉय हा पुढे जातोय। गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि दुसरीकडे दोन दृश्य आता या क्षणाला आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडी। रश्मी उद्धव ठाकरे या ठाण्यातल्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला गेल्यात आणि दुसरीकडे अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत।